नमस्कार. मी डॉक्टर सुनीता काळे, विभाग प्रमुख वस्त्र आणि परिधान अभिकल्पना विभाग, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण ऊसतोड कामगार महिलांना आवश्यक असलेल्या संरक्षक कपड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा हंगाम आता ऊस तोडीचा हंगाम आहे. खेडोपाडी महिला ह्या ऊस तोडीसाठी आपल्याला शेतामध्ये आढळून येतात. शेतामध्ये काम करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या व्याधींना आणि त्रासाला सामोरे जावे लागते. मुख्यत्वे करून आपल्याला जे आढळते ते म्हणजे त्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो. त्याबरोबरच ऊसाची तोडणी करत असताना ऊसाच्या झाडाच्या पानाचा, त्या पाचटाचा त्यांच्या शरीरावर ओरखडे उमटल्या जातात, त्याचा त्यांना त्रास होतो. शेतामध्ये चालत असताना किडे, मुंग्या किंवा इतरही ज्या काही उपद्रवी गोष्टी आहेत त्याचाही त्यांच्या पायांना सामना करावा लागतो. एकंदरीतच जर आपण बघितलं तर मुळातच ही ऊसतोड महिला काम करीत असताना विविध प्रकारच्या गोष्टींचा तिला त्रास होतो. या त्रासापासून तिला थोड्या प्रमाणामध्ये मुक्ती देण्याकरता किंवा तिचा हा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने काही संरक्षक वस्त्रे तयार केलेली आहेत. या वस्त्रांचा वापर केल्यास या महिलेला होणारे शारीरिक कष्ट आणि शारीरिक त्रास हा बरीच प्रमाणात कमी होण्यास मदत होते आणि याबरोबरच महिलेची प्रकृती राखण्यास सुद्धा मदत होते. मुख्यत्वे करून आपण जेव्हा बघतो, या महिला शेतात जेव्हा काम करतात तेव्हा त्यांचे डोके बरेचदा ही झाकलेली नसतात. आपल्या शरीराचा हा मुख्य गुणधर्म आहे की आपण ज्या वेळेस उन्हामध्ये किंवा एखाद्या इमारतीच्या बाहेर काम करत असतो त्यावेळेस आपले डोके हे झाकलेले असले पाहिजे आणि ते अशा पद्धतीने झाकलेले गेले असले पाहिजे की उन्हाच्या सूर्यकिरणापासून त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. जेव्हा ही महिला दिवसातले 7 ते 8 तास शेतामध्ये उघड्यावर उन्हाच्या खाली काम करत असते तेव्हा प्रथम संरक्षण जे द्यायला पाहिजे ते म्हणजे तिच्या डोक्याला, तिच्या मानेला, तिच्या चेहऱ्याला. आणि ते संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही असं म्हणतो की कमीत कमी ऊसतोड कामगार महिलेने स्वतःचं डोकं हे एखाद्या रुमालाने किंवा गमछाने झाकून घेतलेलं असलं पाहिजे. पण हा गमछा किंवा रुमाल हा अनेकदा तिच्या मानेला समोरच्या भागाने किंवा मागच्या भागाने पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण एक छोटीशी हॅट किंवा त्या हॅटला जोडलेला हुड अशा प्रकारचं एक वस्त्र प्रावरण आपण वापरताना बऱ्याचशा बाहेरच्या देशामध्ये बघतो आणि मला स्वतःला असं वाटतं की या वस्त्र प्रावरणाचा वापर हा आपल्या ऊस कामगार महिलेनी आजही करायला पाहिजे शेतामध्ये काम करत असताना. या पद्धतीचे आपण जर बघत असाल तर आपल्याला असं दिसेल हे एक डोक्याला संरक्षण देणारे वस्त्र आहे. यामध्ये मुख्यत्वे करून आपल्या भागामध्ये आपण पुरुषांनी या प्रकारची हॅट वापरताना आपल्याला आढळतं. ही हॅट पुरुष लोक जनरली त्यांच्या डोक्यामध्ये घालतात आणि त्यामुळे त्यांचं डोकं हे काय होतं एक प्रकारे पूर्णपणे झाकल्या जातं आणि समोरच्या बाजूला आलेला जो भाग आहे या भागामुळे सूर्यकिरण हे डायरेक्टली प्रत्यक्षपणे त्यांच्या चेहऱ्यावर पडत नाही. म्हणजे त्यांचा चेहरा देखील या सूर्यकिरणापासून काय होतो एक प्रकारे त्याला संरक्षण मिळतं. या हॅटमध्ये विशेष करून आपल्याला अजून जे भाग दिसतात ते म्हणजे मागच्या बाजूला मानेला संरक्षण देण्याकरता म्हणून असलेले कापड. यामुळे काय होतं की त्या महिलेची मानेचा मागचा भाग हा पूर्णपणे उन्हापासून संरक्षित राहतो. त्याचबरोबर समोरच्या भागाला जर आपण बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला जर दिसेल की यामध्ये खालचा भाग दिलेला आहे कापडाने आणि मधला भाग हा मोकळा ठेवलाय. मोकळा हा याच्यामुळे ठेवलाय की जेव्हा ही महिला ही हॅट डोक्यामध्ये घालेल तेव्हा तिचा विशेष करून डोळ्याचा भाग, डोळे हे उघडे राहतील आणि त्यामुळे तिला काम करताना कुठलाही अडथळा, दृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. परंतु त्याचबरोबर नाकाखालचा जो भाग आहे म्हणजे असं म्हणा की आपल्या हनवटीपासून तर मानेच्या समोरच्या भागापर्यंतचा जो भाग आहे
तो पूर्णपणे कापडाने झाकला जाईल आणि तिला संरक्षण मिळेल. ही जी हॅट आहे, ही जी टोपी आहे, ही प्रत्येक ऊस तोड करणाऱ्या महिलेने जर शेतामध्ये वापरली तर बघा, तिच्या मानेला, त्याचबरोबर तिच्या चेहऱ्याला, तिच्या गळ्याच्या समोरच्या भागाला आणि त्याबरोबरच मागच्या भागाला संपूर्णपणे संरक्षण मिळेल आणि तिचा कितीतरी कष्ट किंवा शारीरिक त्रास या हॅटच्या वापरामधून कमी होऊ शकतो. मुख्यत्वे ही हॅट वापरताना किंवा तयार केली असताना एक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की ही हॅटचे कापड जे आहे हे सुती असावं. कारण सुती कापड हे येणारा घाम आपल्याला माहिती आहे, आपण शारीरिक कष्ट करतो तेव्हा मानेवरनं खूप घामाचे लोट येतात आणि हा घाम जर या सुती तंतू असलेल्या कापडाने शोषून घेतला तर तिला थंडपणा, हवेच्या संपर्कात येऊन तिला थंडपणा जाणवेल. म्हणजेच प्रत्यक्ष उन्हाने जी उष्णता होते तिला, ती उष्णता कमी होईल, या उलट तिला थंडपणाची जाणीव होईल. या पद्धतीने आपण तिला डोकं आणि मानेला संरक्षण देऊ शकतो. शेतकरी महिला साधारणतः शेतामध्ये जेव्हा काम करतात तेव्हा त्यांची वस्त्रे म्हणजे त्यांनी लुगडे घातलेली असतात किंवा साड्या घातलेल्या असतात. या साड्या आणि लुगड्यांमुळे त्यांचा शरीराचा वरचा भाग जो आहे तो पूर्णपणे संरक्षित होतो. परंतु मुख्य अंग जे की उसाच्या पाचटाच्या किंवा उसाशी संपर्कित होतं ते म्हणजे त्यांचे हात. आणि आपण अनेकदा बघतो की हातावर ओरखडे उमटलेले दिसतात, जखमा झालेल्या दिसतात. आणि ह्या जो त्रास आहे, हा त्रास जर कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी महिलेने केली पाहिजे, ती म्हणजे तिने घरातले जे जुने झालेले शर्ट आहे, जे ती घरातले पुरुष मंडळी वापरत नाहीत, गडी वापरत नाहीत, अशा शर्टचा वापर तिने शेतामध्ये करायला हवा. म्हणजे तिच्या साडी आणि ब्लाऊजच्या वर तिने हे शर्ट घालावं असं अपेक्षित असतं. त्याचबरोबर शर्ट घातल्यानंतर तिला मनगट्यापर्यंत संरक्षण मिळू शकेल. कारण शर्ट जर लांब बाह्याचे असतील आणि त्याच्याला जर व्यवस्थित कफ असेल तर तिला मनगटापर्यंत संरक्षण मिळेल. पण मनगटाच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे जो पंजाचा भाग आहे, याला सुद्धा संरक्षण मिळणं जरुरी आहे. त्याकरता याच विभागाने अजून एक हातमोजा विकसित केलेला आहे. या हातमोज्याचं महत्त्व असं आहे की हा हातमोजा जीन्सच्या कापडापासून बनलेला आहे. जीन्सचं कापड का वापरलेलं आहे? कारण ह्याचा तंतू हा सुती तंतू आहे, सहजपणे हवा किंवा पाणी शोषून घेणार आहे. त्याचबरोबर हा स्ट्रेचेबल आहे, याला ताण दिला तर हा ताणल्या जातो. त्यामुळे काय होतं, महिला जेव्हा हा हातमोजा हातामध्ये घालते तेव्हा तिचं प्रत्येक बोट हे व्यवस्थितपणे त्या बोटामध्ये फिट होतं, हातमोजाच्या बोटामध्ये फिट होतं आणि तिला काम करताना कुठल्याही प्रकारे अडथळा त्यामध्ये येत नाही. मी आपल्याला घालून दाखवते आहे की या हातमोज्यामध्ये 5 वेगवेगळे बोटं दिलेली आहेत आणि या बोटासोबतच मनगटाला हा हातमोजा पक्का व्हावा या दृष्टिकोनातून त्याला एक पट्टी दिलेली आहे. ही पट्टी तिने मनगटावर हातमोजा चढवल्यानंतर ही पट्टी मनगटाच्या भोवती आवळून बांधायची आहे आणि त्यानंतर तिला तिथे पक्क करायचं आहे. जेणेकरून महिलेला संपूर्णपणे हाताला या हातमोज्यापासून संरक्षण मिळेल आणि मनगटाला हा हातमोजा पक्का पकडून राहील. आता यामध्ये बघा, हा हातमोजा मनगटाच्या वरपर्यंत आलेला आहे. जर शेतकरी महिला शर्ट घालणार असेल तर तिच्या शर्टचा कफ हा 100% या मनगटाला पुढे येईल, या हातमोज्याच्या पुढे येईल. म्हणजेच आपण असं म्हणूया की तिच्या संपूर्ण हाताला 100% संरक्षण उन्हापासून किंवा होणाऱ्या जखमांपासून मिळणार आहे. जी महिला ऊसतोड करते आहे तिने दोन्हीही हातामध्ये अशा प्रकारचे संरक्षण घेणं अपेक्षित आहे. आणि या हातमोज्याची एक वैशिष्ट्य असं आहे की या हातमोज्याने तिला जे काय पकडायचं आहे विळा, तो विळा सहजपणे चांगल्या पकडीने ती पकडू शकते आणि सहजपणे ऊस तोड हे करू शकते. तिच्या काम करण्याच्या जो काय पद्धत आहे किंवा तिचं जे काम करण्याची प्रक्रिया आहे ती सहजपणे हातमोजा घालून केल्या जाऊ शकते. याबरोबरच शेतामध्ये काम करत असताना ऊस तोड कामगार महिलेला जो महत्त्वाचा तिसरा प्रश्न जो असतो
तो म्हणजे पायाचा. कारण ती पायामध्ये चप्पल वापरत नाही, बूट वापरत नाही. अनवाणी पायानी ती शेतामध्ये काम करते. अनवाणी पायाने शेतामध्ये काम करत असताना अनेकदा शेतामध्ये असणारे किडे किंवा मुंग्या किंवा इतरही काही घटक, कुठे काच पडलेले असतील, काही इतर जे घटक असतील, त्यापासून तिच्या पायांना सुद्धा इजा होते. तेव्हा शेतकरी महिलेनी, तोड कामगार महिलेनी याची काळजी घ्यायला हवी की शेतामध्ये ऊसतोड करत असताना शक्यतो तिने कापडी बूटचा वापर करावा. कारण कापडी बूट पुन्हा तसंच आहे की कापडी बूट तिच्या तळपायाला संरक्षण देतील, पायाला वरूनही संरक्षण देतील आणि थोडा घाम जर तिला आला तर ते शोषून घेतील. कापडी बूट हे तिच्या पायाला व्यवस्थित फिट होणारे असले पाहिजे आणि फिट होणारे जर तिचे बूट असतील तर त्याला 100% त्यापासून तिला संरक्षण मिळणार आहे. म्हणजेच पायाचेही संरक्षण काम करत असताना केवळ हाताचेच नाही तर त्या महिलांच्या पायाचे संरक्षण सुद्धा तेवढेच जरुरी आहे. जर शेतकरी महिला आपल्या शरीराची काम करत असताना या पद्धतीने संरक्षक कपडे घालून व्यवस्थित काळजी घेत असतील तर या कामाचा तिच्या शरीरावर होणारा जो अनिष्ट परिणाम आहे, तिच्या तब्येतीवर होणारा जो वाईट परिणाम आहे, तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी केला जाऊ शकतो. तिचे कष्ट सुद्धा कमी होऊ शकतात. याबरोबर तिचे ऊस तोड करण्याची जी प्रक्रिया कार्य आहे ते थोडं फास्ट होऊ शकतं, लवकर होऊ शकतं. ती जास्त प्रमाणामध्ये ऊसतोड करू शकते आणि तिची तब्येत ती त्या पद्धतीने राखू शकते. प्रत्येक ऊसतोड काम करणाऱ्या महिलेने या आपल्या शरीराची काळजी ही योग्य प्रकारे संरक्षक वस्त्र प्रावरे वापरून जर केली तर त्यापासूनच तिला निश्चितच फायदा होणार आहे. नमस्कार.